नमस्कार भावांनो, कसे आहेत सगळे एकदम मजेत ना? आज अख्ख्या लॅब मध्ये फक्त हा एकटा वाघ होता. आज हृदय भाऊ नव्हता, लॅब मध्ये कोणी नव्हता. हा एकटा वाघ आणि सगळीकडे नुसती पुस्तकच पुस्तकं. आता हा एकटा म्हणल्यावर करावं म्हणलं अभ्यासाला चालू. मस्तपैकी मग अभ्यासाला बसलो. तर सगळ्यात सकाळचं सेशन पूर्ण केला आणि ग्राउंडला निघालो. चला भावांनो, काढा गाडा निघा ग्राउंडला. ग्राउंडला जाऊन राडा करायचा म्हणून मस्तपैकी सकाळची ताजा हवा घेत घेत ग्राउंडला निघालो. ग्राउंडवर पोहोचल्या पोहोचल्या लगेच आपण आपला वॉर्मअपला चालू केलं. मस्तपैकी वॉर्मअप करून घेतला. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग लुजनिंग सगळं करून घेतलं. आणि आपल्या वर्कआउटला चालू केलं. आजचा वर्कआउट आता आपल्याला 800 मीटरच्या 3 रेपिटेशन मारायच्या होत्या. पर रेपिटेशन चाललेली आपली 2:40 2:41च्या पेसनं मस्तपैकी 800 मीटरचा वर्कआउट कंप्लीट केला आणि इकडे गोळ्या टाका आलो. आणि अशाच प्रकारे आपले दोन्हीच्या दोन्ही गोळे आउट ऑफ गेलेले. आता 2 गोळे आउट ऑफ गेल्यावर म्हणल्यावर जास्त काही गोळे टाकत बसलो ना, इकडे येऊन डायरेक्ट साईड स्टेप मारायला चालू केले. त्याच्यानंतर आपल्या हृदय भाऊनं केले हँड स्टँडिंग. हृदय भाऊ बोलला तू पण कर. आता भाई बोला करणे का तो करणे का. मस्तपैकी मग हँड स्टँडिंग केली आणि त्याच्यानंतर मग ऍपचा वर्कआउट चालू केला. क्रंचेस पासून सुरुवात केली. क्रंचेसचा एक सेट, त्याच्यानंतर लेग पुलिंगचा एक सेट, त्याच्यानंतर फ्लुटर किकचा एक सेट, त्याच्यानंतर रिव्हर्स क्रंचेस एक सेट, हे साईड क्रंचेस मारले. त्याच्यानंतर ह्या शेवटच्याचं काय नाव माहित नव्हतं म्हणून तिथंच वर्कआउट संपवला आणि स्ट्रेचिंगला चालू केलं. मस्तपैकी स्ट्रेचिंग करून घेतली. डायरेक्ट 120च्या स्पीडने घरी आलो. घरी आलेले 100च्या स्पीडने आंघोळ केली. डायरेक्ट डाएट खायला बसलो. मस्तपैकी डाएट खाल्ला, 1-1.5 तास आराम केला आणि निघालो होतो आता लॅबला. मग भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून ठेवा.